हो भावेश सुरते, आता कर क्रिटिसाइज सिराजला. सिराज माझ्या मते बुमराशिवाय चांगला बॉलिंग नाही टाक. लाज नाही थोडी, 6 विकेट घेतल्यात त्याने काल. चांगली गोष्ट, छान बॉलिंग केली काल सिराजने. पण मग कर ना, मन भरून तुझं कौतुक कर ना त्याचं. तो सिराजने चांगली बॉलिंग केली, माझ्या त्याचा रिटायरमेंट घ्यावी. अरे 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 ही तीच माणसं आहे, कितीही तुम्ही काहीही चांगलं करा पण तुम्हाला ही खाली खेचणारच. पण मी सिराजच्या बॉलिंगला कधी क्रिटिसाइज ऍज अ बॉलर तो मला आवडतो, पण त्याचा परफॉर्मन्स दरवेळेस अप टू द मार्क नसतो असं मला वाटतं. तू कोणाचे ठरवणार की तो अप टू द मार्क आहे की नाही? फॅन, क्रिकेट फॅन, क्रिकेट लव्हर. काय केलं काय तू क्रिकेटमध्ये? क्रिकेटमध्ये मी काय केलंय दाखवतो तुला. काय दाखवतोस आता मी इथे दाखवू शकत नाही, डिस्क्लोज नाही करू शकत काही गोष्टी. नको त्या गोष्टी नकोत मला. पण काल सिराजने खरंच चांगली बॉलिंग केली. काल सिराज बहुतेक मला वाटतं की त्याला जसं विराट आणि रोहित गिलने केलं की रिटायर व्हावे म्हणून खेळला नाही, तसं सिराजने बुमरा रिटायर म्हणून करतो. मला वाटतं की तो असा तो खेळतही चांगला. ऍक्च्युली बुमराची कमी अशी जाणवली नाही प्रॉपर. ऑब्व्हियसली दोघांनी हॅरी ब्रुक आणि आपला जॅमी स्मिथने चांगली बॅटिंग केली, पण ते लोक सुद्धा इथे खेळायला झाले, सो काहीतरी रेजिस्टन्स होणारच होता. पण ओव्हरऑल इंडियाने काल चांगली बॉलिंग केली. करेक्ट. म्हणजे पहिल्या 5 विकेट आय गेस त्यांच्या 100च्या 84ला 5 विकेट होते. 84ला 5 विकेट होते. सो काल जेव्हा इंग्लंडने सुरू केला दिवस 77ला 3 होते ते लोक. बरोबर. आणि 1-2 वरती चांगला खेळले. मग सिराज आला, सिराजने एक डाऊन द लेग बॉल टाकला. तो बॉल पण फार भारी नव्हता, पण रूटने तो असा फ्लिक करायला गेला, मागे कॅच आउट झाला. नंतर त्याने लागोपाठ दुसरा बॉल ज्याने टाकला तो माझ्या कालच्या दिवसातला बेस्ट बॉल होता. तो जो त्याने ताकद लावून टाकला होता बॉल, असा स्टोकच्या अंगावरती अख्खा उडला, अनप्लेएबल बॉल होता. तसा त्याने ह्याने टाकला होता. कोणी करुण नायर जसा आउट झाला. हा, पण करुण नायरच्या बॉलमध्ये पिचची मदत होती. कालचा त्याने बॉल प्रॉपर आपटला होता मस्त, आणि त्याने छान बॉल टाकला. सो जसा स्टोक्स गेला, इंडियाला वाटलं भाई इंडिया आता आलेली आहे मॅच मध्ये, आणि मिया मॅजिक वर्क झालं होतं. आणि जेमी स्मिथ पण चालला नव्हता थ्रू आउट द सिरीज. म्हणजे जेमी स्मिथ चांगलीच बॅटिंग केलं, पण त्याचे नंबर्स नव्हते आले. हा, ते ठीक आहे. नंबर्स वरती गेम जज करतात. सिराजला कसं मी त्याच्या बॉलिंग वरती जज करतो, त्याच्या नंबर्स वरती नव्हतं केलं. इट वॉज नॉट अबाउट विकेट्स ही वॉज नॉट टेकिंग, इट वॉज अबाउट द एफर्ट ही वॉज पुटिंग. त्याचा एफर्ट वर जर तू घेत असशील, बोलायला आवडतं, त्याचा एफर्ट तर बुमरापेक्षा जास्त असतो. खरं. आणि शिव्या पण आणि राग पण. हा, सो सिराजला आपण ते मानलं पाहिजे की तो कन्सिस्टंटली खेळतोय एकतर, आणि प्लस तो वर्कलोडचं कोणाला कारण नाही देतं की माझ्यावर एवढं प्रेशर आहे वगैरे. एक स्टॅट होता, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की 2022 की 23 पासून सिराजने सगळ्यात जास्त ओव्हर टाकले, 943 की कितीतरी ओव्हर. आता या मॅचच्या त्याने रेस्ट नाही केली जेवढं मला लक्षात. एक्झॅक्टली. एखाद सिरीज त्याने कुठेतरी वन डे किंवा T20 पण तो त्याला बसवलं असेल असं पण नाही की स्वतः त्याने रेस्ट नाही केली. वर्ल्ड कपला रोहित शर्माने त्याला बसवलं, T20 वर्ल्ड कपला, पण त्याने अदरवाईज रेस्ट नाही केली. एका पॉइंटला तो ओडीआयचा आपला नंबर 1चा बॉलर होता, पण मग चॅम्पियन्स ट्रॉफीला त्याला घेऊन गेली आणि जिंकली इंडिया. पण जेन्युअनली सिराजचा एफर्ट मला वाटतं की तो असा दिसत नाहीये कोणाला, वाखाणण्याजोगा, पण कोणी वाखाणत नाही, कोणी त्याला बोलत नाही फार. कारण ऑब्व्हियसली बुमराच्या शॅडो मध्ये तो राहतोय. ऑब्व्हियसली तो बुमरा एवढा ग्रेट बॉलर नाहीये किंवा तो शमी एवढा पण ग्रेट नाहीये, बट ही इज ट्राईंग हिज हार्ड असं मला वाटतं. 100% पेक्षा जास्त देतोय तो फील्डवर. आणि तुला ना टीम मध्ये असे प्लेयर्स लागतात माझ्या मध्ये. मे बी तुझी बॉलिंग 19-20 असेल तरी चालेल, पण तुझा एफर्ट, तुझा इंटेंट, त्याचा इंटेंट नेहमी तोच की मला विकेट काढायचे. त्याची बॉलिंग त्याला सपोर्ट नाही करता कधी कधी. पण ठीक आहे, सिराजने इन जनरल बीजेटी मध्ये पण काही ठिकाणी चांगला एफर्ट लावला. बीजेटी त्याने चांगली बॉलिंग नव्हती केली, पण त्याने एफर्ट मारला होता पूर्ण, आणि आता पण त्याने एफर्ट पूर्ण मारला. सो ही इज दॅट गाय हु इज पुटिंग हिज. पण मला तेच आहे की तो जस्ट नॉट टर्निंग इनटू रिझल्ट्स. मला इव्हन फ्युचर मध्ये पण तेच वाटतं की सिराज हे अशी पर्सनॅलिटी वाटते मला की तो सुपरस्टारच्या ह्याच्या खाली शॅडो खाली राहणार, आणि त्याकडे खूप दबला जाणार, आणि मग एका पॉइंटला त्याला ड्रॉप केलं जाणार. ते खूप होऊ शकतं. जरी त्याचे नंबर्स जरी चांगले आले तरी पण त्याला ड्रॉप केलं जाणार, कारण की तेच आहे तुझं वर तुझे खूप स्टॅक होणार आहेत. ठीक आहे, हे फारच भाकीत वर्तवल्यासारखं, भाकीतच करतोय. पण मला असं वाटतं की हा इथं विराट कोहली पण नाही, आता सिराजला सपोर्ट पण, सिराजचा मॉरल सपोर्ट गेला, फादर फिगर गेली सिराजची. पण त्याने काल 6 विकेट घेतले. आणि कालच्या मॅच मध्ये जेव्हा सगळ्यांना 5 आणि 6च्या इकॉनॉमीने रन चोपत होते सगळे, तेव्हा सिराज एकटा बॉलर होता जो 3.63च्या इकॉनॉमीने काहीतरी बॉलिंग करत होता. बरोबर. सो सिराजने काल 6 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याने सगळ्यात आधी ह्याला आउट केलं, कोणता आपला क्रॉलीला आउट केलं. डकेटला तर आकाशदीप, क्रॉलीला त्याने आउट केलं. त्यानंतर हे 2 विकेट त्याने काढले, स्टोक्स आणि रूटचे त्याने काढले. त्यानंतर खाली तिघांना त्याने काढलं, म्हणजे कारला त्याने काढलं, टॉंगला त्याने काढलं, बशला त्याने काढलं.
टॉंग टॉंग टॉंग. तर त्या तिघांना त्यांनी काढलं. सो कालचा सिराजचा एफर्ट खूपच वाखाणण्याजोगा. डीएसपी साहेब ऑन ड्युटी होते काल आणि खूप लोकांना अरेस्ट केलं त्यांनी. 6 लोकांना अरेस्ट केलं. आणि काल तो खरंच चान्सेस पण चांगले क्रिएट करत होता आणि एफर्ट त्याचा पूर्ण होता. सो सिराज सोबतच चर्चा झाली पाहिजे तेवढीच चांगली बॉलिंग केलेल्या प्रसिद्ध कृष्णाची. सो प्रसिद्ध कृष्णा कन्फ्युज झाला की 6चा इकॉनॉमी तर चांगला असतो भाई. T20 मध्ये 6चा इकॉनॉमी वन डे पण चांगला आहे. पण त्याला सांगा टेस्ट मॅच चालू आहे, इथे 5चा इकॉनॉमी पण चांगला नसतो. इथे 3च्या खाली टाकतात लोक. पण प्रसिद्ध कृष्णाचं तेच झालं माझ्यामध्ये. म्हणजे जसा बुमराह सिराजने ह्याला आउट केलं, स्टोक्सला आउट केलं, त्यानंतर हा आला जॅमी स्मिथ आणि त्याने काउंटर अटॅक सुरू केला धप्पाधप. म्हणजे त्याने एका ओव्हरला प्रसिद्ध 100च्या स्ट्राईक रेटच्या वरच खेळत होता. त्याचे 80 बॉलात 100 झाले होते. सो काल त्याची बॅटिंग पण वाखाणण्याजोगी होती. आणि काल त्याने ज्या पद्धतीने प्रसिद्ध कृष्णाला उचलला होता त्याने त्याच्या एका ओव्हरला 23 रन मारले. बरोबर. त्यात त्याने 1 6 3 4 4 4 आणि एक वाईड वगैरे काहीतरी आला होता. सो काल त्याने जेन्युअनली जाम भारी बॅटिंग केली. आणि स्मिथ बद्दल आपण मागे पण त्या व्हिडिओत बोललो होतो की स्मिथ कडे कंपोजर दिसतो खूप चांगला. एक तर टेम्परामेंट तुझं कळतं त्या करेक्ट. आणि कीपर म्हणून पण तो चांगला आहे. आणि तो बघ ना कोणाला, तो बेन फोक्स ज्याच्याकडे तू म्हटलं जसं की खूप चांगला कीपर म्हणून त्याकडे बघितलं तो जगामध्ये. सो त्याला त्यांनी रिप्लेस केलं. त्याने बेरस्टोला रिप्लेस केलं जो बॅट्समन म्हणून खूप पॉवरफुल होता, त्याचा इम्पॅक्ट होता. त्याने बेरस्टोला रिप्लेस केलं आणि बटलरची त्याने जागाच खाल्लीच आहे. सो तो अख्ख्या त्या प्रेशर मधनं इथे आला होता. त्याने ऑलरेडी एक सेंचुरी टाकली होती वेस्ट इंडिज सोबत. सेम तो पण ह्याच तशा सिनरीमध्ये तो आला होता. त्याने चांगली इनिंग खेळली होती. पण इंडिया सोबत इनिंग खूप अप्रिशिएबल आहे. कारण काल झालं होतं की इंडिया एका म्हणलं क्रूज करायला लागली आणि तिकडनं त्याने जो काउंटर अटॅक केलाय भाई, म्हणजे त्याला जे शॉर्ट बॉल त्याने टाकले प्रसिद्ध कृष्णाने, सो एक तर तो पण खूप हल्ला होता आणि हा त्याला जे मारत सुटला होता, एक त्याने पुल केला होता तो शॉर्ट जाम भारी होता. आणि त्याचा दोन्ही गेम, त्याचा बॅकफुटचा पण गेम चांगला आहे, त्याचा फ्रंटफुटचा पण गेम चांगला आहे. आणि तो एकतर त्याची हाईट केवढी आहे, रीच खूप चांगली, खूप चांगली. एक त्याने समोर 6 मारला, मला बॉलरला कोण होता आठवत नाही, तो प्रॉपर त्याने रीच करून मारलेला आणि टाइम केलेला तो बॉल मस्त त्याने. पण कृष्णाचं मला ते कळत नाही की त्याचा जो काही 4th 5th समजा जो बॉल असतो तो त्याचा खूप चांगला आहे. तो तू शॉर्ट बॉल तुला येत असेल, पण शॉर्ट बॉल ऍज अ सरप्राईज असला पाहिजे माझ्या मते. ह्याचा सरप्राईज बॉल चांगला बॉल आहे, हा सगळे वाईट टाकतो, एकाच चांगला टाकतो बॉल. सो काल तो इनकन्सिस्टंट होता त्याच्या लेन्स मध्ये. थ्रू आउट द सिरीज मला ना थोडी त्याला बघून विनय कुमारची आठवण येते की ज्याने डोमेस्टिकला खूप भारी परफॉर्म केलं, पण तो इंडिया कधी कन्वर्ट नाही करू शकला. इव्हन जयदेव उनादकट, दे वर प्रॉमिसिंग बट दे डिडंट कन्वर्ट इन टू ग्रेट इंटरनॅशनल परफॉर्मन्सेस. सो तसं मला त्याचं वाटतं. आणि माझ्या ते बोलतात तेच की डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल यात खूप फरक आहे आणि इंटरनॅशनल प्रेशर हे खूप जास्त आणि मोर ऑफ माइंडसेटचा आहे फरक. तेच माइंडसेटच म्हणतो. सिराज डोमेस्टिकली फार बॉलिंग नव्हता करत भारी, तो आयपीएलच्या जीवावरती आणि थोड्याफार याच्यावरती तो आरसीबीच्या 1 वर्ष त्याने कडक बॉलिंग केली आरसीबी मध्ये, त्यानंतर तो आणि विराट 24 पाठिंबा होता. पण जे काय असेल कृष्णाला कोणीतरी सांगणं necessary आहे की काय केलं पाहिजे किंवा कसा लेन्स कशा ऍडजस्ट केल्या पाहिजे किंवा मग प्रेशर कसं हँडल केलं पाहिजे. त्याने इव्हन त्या पहिल्या मॅचच्या पण सेकंड इनिंगला काही विकेट काढल्या, त्यात पण त्याने 2-3 बॉल त्या ऑफ स्टंपच्या बाहेर जी टाकली त्याने लेंथ, ती खूप वर्क होत होती. काल पण त्याने 2-3 बॉल तिकडे चांगले टाकले. पण तेच आहे, इव्हन फॉर दॅट मॅटर मला असं वाटतं की गिलची जी कॅप्टन्सी आहे ती काल खूप क्वेश्चनेबल होती. काल काय इव्हन पहिल्या दिवशी जेव्हा स्पिनर्स आले होते, माझं म्हणणं ऑब्व्हियसली इंडिया नाहीये, तुम्ही त्यांना क्लोजिंग नाही करू शकत अख्खा, पण तुमच्या फील्ड सेट्स अटॅकिंग असल्या पाहिजे, काहीतरी कॅचिंग पोझिशन्स असल्या पाहिजे. सो काल इव्हन त्याने पहिल्या दिवशी पण थोडी फील्ड स्प्रेड केली होती. काल पण जसा जॅमी स्मिथ मारायला लागला तो लगेच डिफेन्सिव्ह झाला होता, त्याने लगेच बाउंड्रीला प्लेअर टाकायला सुरुवात केली, त्याने सर्कल कव्हर केलं होतं. सो त्याने ऍज अ थ्रेट दिलाच नाही स्मिथला की स्मिथ कुठेतरी घाबरेल, कुठेतरी डिफेंड करेल, भीती वाटेल, काहीच नाही. स्मिथ ऑल गन्स ब्लेझिंग होता आणि तेच झालं काल पण. आणि ब्रुकला पण तू बघशील तर ब्रुकचा एक तो शॉट करत होता, म्हणजे तो एक शॉट मारत होता मागे, असा बॉल गाईड करतो ना आपण, जसा विराट आउट होतो तसा, सो तसा तो बॅटचा फेस उघडतो. सो त्याने पहिल्या दिवशी पण त्याने 1-2 शॉट ट्राय केले, तिथे फिल्डिंग असताना पण स्लिपला. सो तो त्याचा काहीतरी एक कंपल्सिव्ह शॉट आहे, जसा रोहित शर्माचा पुल शॉट आहे. सो ब्रुक ते शॉट खूप खेळतो, पण त्यानुसार पण काही प्लॅनिंग नव्हतं असं मला काल वाटलं. सो तो ब्रुक काल अँकर करत सुटला होता आणि स्मिथ तोडफोड चालू केलेली प्रॉपर. आणि आपण वाचलो यामुळे की आपण रन्स खूप जास्त मारलेले, ऑलमोस्ट 600 होते, ते 580 वगैरे झालेले आपले. किती झाले? इंडियाचे 587 होते आणि इंग्लंड ऍट 1.84 ला 5 होते. पण मग ह्या दोघांनी टाकली 303 ची पार्टनरशिप आणि दॅट टू इन 360 समथिंग बॉल. एका पॉइंटला तर त्यांची पार्टनरशिपचे रन्स त्यांच्या बॉल खेळलेल्या बॉल्सपेक्षा जास्ती होती. सो ते ऑलमोस्ट 1 डेच्या पेसने चालले होते. बरोबर. पण मग माझ्या ते सेकंड सेशन जेव्हा आलं, सो ते पहिलं सेशन जे होतं 27 ओव्हरचं, त्यात त्यांनी काहीतरी 6.70च्या वगैरे त्यांनी काय म्हणतो ना रन रेटने रन्स कव्हर केले.
सेकंडला त्यांनी अचानक गार्ड राहून गेला. इंडियाने थोडं लेन्थ पण इम्प्रूव्ह केलं होतं माझ्यामध्ये. सेकंड सेशन त्यांनी काहीतरी 3.7च्या काहीतरी रन रेटने लोक खेळत राहिले. पण तेव्हा ते लोक जेव्हा मारत होते ना तेव्हा मला वाटतं की कंडिशन पण पूर्ण सनी झालेलं आणि नंतर गावस्कर सनी झालेलं आणि नंतर तू बघशील तर थोडं थोडं ओव्हरकास्ट व्हायला लागलेलं आणि मग आपण बॅटिंग करत होतो तर पूर्ण ओव्हरकास्ट होतं कंडिशन. त्यामुळे इव्हन ते पण झालं जसं नवीन बॉल जवळ आला इंडियाने पण थोड्या लाईन्स वगैरे डिफेन्सिव्ह ठेवल्या होत्या आणि थोडा स्कोर डाऊन झाला त्यांचा. आणि जसा न्यू बॉल आला आकाशदीपने जो ब्रुकला बॉल टाकला होता तो जो बॉल नीप झाला आत आला जो कडक ब्रुकला बोल्ड केलं त्याने इनसाइड एज लागलेली आहे इनसाइड एज लागून ब्रुक बोल्ड झालेला प्रॉपर. आणि नंतर मग त्यानंतर तो नळ सुटलाच त्यांच्या विकेटचा लागोपाठ मग डकवर वगैरेच गेले. आणि अजून एक रेकॉर्ड झालाय काल इंग्लंडचे 6 प्लेयर्स डकवर आउट झाले. त्यातले 2-3 तर आय गेस गोल्डन डकवरच गेले. बेन स्टोक गोल्डन डकवर गेला. त्याच्या आधी कोणतरी बेन डकेट गेला, बेन स्टोक्स गेला, त्यानंतर हा गेला ते कार्स टंग आणि बशीर हे 3 शून्यावरती गेले. सो नाही 6 लोक शून्यावर गेले त्यांचे. बेन डकेट गेला त्यानंतर ओली पोप पण गेला. हे 6 लोक गेले. 6 लोक त्यांचे शून्यावर गेले. आणि हे पहिला इन्स्टन्स आहे पूर्ण टेस्ट हिस्ट्रीमध्ये की एका टीमने 400 पेक्षा जास्त रन्स मारलेत आणि त्याच टीमचे 6 लोक 0वर आउट झालेत. सो पण जॅमी स्मिथ एंड पर्यंत नॉट आउट राहिला 184 वरती. सो त्याने 207 एक बॉल्स खेळले आणि त्याने 1997चा अलेक्स स्टुअर्ट त्यांचा इंग्लंडचा कीपर लेजंड होता त्याचा रेकॉर्ड त्याने तोडला. आता किती वर्ष झाले असतील ती 3 वर्ष आणि 25 28 वर्षांनी रेकॉर्ड तोडला. ऍज अ कीपर बॅट्समन त्याने इंग्लंडचा हायएस्ट टेस्ट स्कोर केलेला आहे. सो अजून बराच काळ हा टिकेल कदाचित. आणि जॅमी स्मिथ माझ्या मते ही इज देअर टू आणि तो टेक्निकली पण चांगला आहे असं नाही की स्लॉक करतो तो प्रॉपर. तो चांगला बॅट्समन टेक्निकली उभा राहून टेम्परामेंट वाईज पण तो चांगला बॅट्समन आहे. सो त्यांनी स्पिन पण तो तसा इंग्लंडमध्ये तरी बरा खेळतो बाहेर जाऊन माहित नाही काय. सो काल इंग्लंडचे झाले 407 रन्स आणि इंडियाकडे ऑलमोस्ट 180चा लीड होता. जे एका पॉइंटला वाटलं तर इंग्लंड गेली थँक्स टू आपल्या शुभमन गिल आणि कोण जयस्वालने 87 मारले. सो आपण खूप जास्त रन्स केले त्यामुळे आपण वाचलो काल. कारण की एका पॉइंटला वाटलेलं की भाई हे लोक आउट होणार की नाही की ते लोक सरपास करतील. पण लीड पण जास्त नसता आला ऑब्व्हियसली कारण की खूप स्कोर होता आणि ते लोक पण खूप खेळून झालेले. पण मला वाटत होतं की कृष्णा देईल त्यांना रन. कृष्णा स्वतः. पण काल सिराज सोबत अजून एक बॉलर अप्रिशिएट करण्याचा होता आकाशदीप. आकाशदीपने पण काल खूप चांगली बॉलिंग केली आहे. तो ऑब्व्हियसली बुमराची जागा भरत होता आणि त्यात त्याने चांगलं परफॉर्म केलं माझ्या मते. तो आय गेस मोहम्मद शमीचा वारसदार बनू शकतो. सेम आहे तो सीम बॉलर आहे चांगला बॉलर आहे आणि ऍक्शन पण थोडीफार शमीच्या जवळ जाणारी आहे. आणि काल त्याने क्रुशल मुवमेंट्स ना काल आणि पहिल्या दिवशी पण त्यांनी क्रुशल मुवमेंट्स ना बरी बॉलिंग केली चांगली बॉलिंग केली. त्याने जसं ब्रुकला आउट केलं त्याने लगेच वोक्सला पण आउट केलं. सो त्याने ते प्रेशर ठेवलंच होतं. त्याने सिराजला प्रॉपर सपोर्ट केला जो ऑब्व्हियसली कृष्णा करत नव्हता तिथून. कृष्णा रन्स लीक खूप करत होता तो आणि रन्स लीक करून असं पण नाही की त्याला विकेट पण मिळत होता. सो तो ऑलमोस्ट 6च्या इकॉनॉमीने टाकत होता. सो माझ्या मते तुझा फेवरेट बॉलर हर्षदीप सिंग लवकरच डेब्यू करणार आहे. येस हर्षदीपला आणा मस्त एक बनाना स्विंग करेल तो. बघूया नाही त्याचा इंडियामध्ये होता तिथे का नाही होणार. कृष्णा पण चांगली बॉलिंग करत होता इंडियामध्ये तिकडे तर नाही करत. ठीक आहे कृष्णा IPL मध्ये चांगली बॉलिंग तो डोमेस्टिक मध्ये चांगली बॉलिंग करत होता. तेच डोमेस्टिक IPL तिथे इंटरनॅशनल लेवलला त्यांनी ठीकच केली आतापर्यंत. हा ऍक्च्युअली एवढं भारी नाही केलं. सो त्यानंतर आपले भारतीय आले बॅटिंग करायला. ओपनिंगला आले KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल. सो त्यांनी पण 50 रनची पार्टनरशिप टाकली. चांगले खेळले दोघे पण. जयस्वाल पण एक 25. पण जयस्वाल मी आतापर्यंत जयस्वालची जेवढी बॅटिंग पाहिली माझ्या मते जयस्वाल मला पहिल्यांदा असा खूप कंपोज्ड आणि मस्त वाटला होता की तो असा फार हालचाल करत नाही जागेवरती लावून त्याचा बेस त्याने खूप स्ट्रॉंग ठेवला होता. त्याने चांगले शॉट्स पण केले खूप आणि काल एक त्याने स्क्वेअर कट मारला. ओलिव्हची गांड फाटून हातात आली. त्याने असा बॉल पकडायला नाही गेला तो असा खाली वाकला आणि बॉल तिथून त्याच्या लांबून गेलेला लागायला पाहिजे होता. पण ठीक आहे त्याचा ओलिव्ह आता एक माणूस म्हणून तुला काही नाही वाटत. काय नाही ओलिव्ह तसंही म्हटलं की एक इनिंग चांगली खेळतो बाकी सगळ्या मॅच तो हकतो. सो ओलिव्ह राहू दे टीम मध्ये तो एक बर्डन म्हणून सो जयस्वाल पुन्हा त्याच्या स्क्वेअर कटच्या जोरावर त्याने खूप रन्स. पण त्याला टॉंगने एक चांगला बॉल टाकला. सो तो बॉल असा आतमध्ये कट होऊन आला आणि तो LBW झाला. पण तिथे एक जाम भारी कॉन्ट्रोवर्सी घडली की जे काय 20 सेकंद किती 10-15 सेकंदाचा जो फ्रेम असतो तुम्हाला डिसिजन घ्यायचं की रिव्ह्यू करायचं की नाही करायचं. तो टाइम पास झाला होता स्क्रीनवर आणि मग नंतर जयस्वालने रिव्ह्यू केला. सो ऑलमोस्ट त्यानंतर 2-3 सेकंदांनी ते केला. बेन स्टोक्स प्रॉपर नडला की काय फालतूगिरी चालली. मला ते त्यावेळी चुकीचं वाटलं. माझे बाबा पण छोटे अरे काय चुत्यागिरी करतायत चिटिंग करतायत झालाय टाइम वगैरे एकदम बाबा हे वाले झाले. बाबा ब्रिटिश होते. सो पण अंपायरने त्यावर बेन स्टोक म्हणजे ऍटलीस्ट कमेंटेटर तरी हे बोलतो की अंपायरने त्याला सांगितलं की
त्याच्या गाण्यात पण एक काउंटडाऊन चालू असतो जो 4th अंपायर करत असतो, ते काउंटडाऊन संपलं नव्हतं. बघ ते चुकलं असेल काउंटडाऊन, इकडे हा 4 बोलतो, इकडे 2 बोलतो. पण माझं असं झालं मग तुम्ही काहीतरी एक ठेवा ना, मेजर काहीतरी एक असलं, मग तुम्ही डिस्प्लेवर का दाखवताय 15 सेकंद. करेक्ट, ते आपल्याला पण मग ते फॉलो पण झालं पाहिजे ना. तुम्ही करोडो लोक बघतायत, ते ऑब्व्हियसली असंच वाटणार की काहीतरी. पण ठीक आहे, हा डिसिजन प्रॉब्लेमॅटिक झाला असता तर डिसिजन बदलला असता. जर जयस्वाल नॉट आउट झाला असता तर मग वांदे झाले असते इंडियाचे, इंग्लंडचे पण. तर मग जयस्वाल तसा गेला, त्यानंतर करुण नायर आला आणि त्या दोघांनी मग थोडं त्यांनी नांगर टाकली आणि त्यांनी मग एका म्हणला 7 रन वरती खेळतो आणि राहुल 28 वरती खेळतोय. सो मला सेकंड डे ला खूप होप्स आहेत करुण नायरकडनं, कारण करुण 4th डेला आजच्या दिवशी. तर मला आता सेकंड इनिंग मध्ये नायरकडनं खूप होप्स आहेत की नायरने खरंच चांगली इनिंग. आता खूप ड्यू आहे किंवा मग तुझी पण रिटायरमेंट जवळ आहे. एवढ्या वर्षाचा जो काही तुंबलायस तू, गिव्ह मी वन चान्स, तुला मिळालेला आहे, तुला पूर्ण सिरीज मिळाली तुला, आणि आय गेस त्याला पूर्ण सिरीज देणारच आहेत. ज्या काही उरलेल्या मॅचेस आहेत त्या पण असं नाही होणार की त्याला बसवतील वगैरे मला वाटत, कारण की तो प्रॉमिसिंग तर आहे, टेक्निकली तो साऊंड आहे. इंग्लंडमध्ये जाऊन त्याने रन्स बनवले ज्या काही वॉर्मअप मॅचेस असतात तो त्याला पूर्ण द्यायला हवी. आयडियल सिच्युएशन त्याला तर. पण ठीक आहे, त्याच्या माझ्या मध्ये त्याच्यासाठी लास्ट सिरीज आहे, जर ही नाही चालला आणि आय गेस नाहीच बसवणार त्याला, कारण की बॅटर्स चांगले परफॉर्म. यू नेव्हर नो, गौतम गंभीर आहे कोच. नाही पण बॅटिंग तुझी चांगली होते. सुदर्शनला पण बसवलंय ना, काय सुदर्शनला पण त्यांनी बसवलं. सुदर्शनला बसवायला तर नको होतं. हा ठीक आहे, पण ठीक आहे, आपापले प्लॅन्स असतील. गिलचं झालं असेल की जीटी वर्सेस KKR होतं, मग गंभीर म्हणाला ठीक आहे मी राणाला पाठवतो, तू सुदर्शनला बसव. मग ते झालं, मग ती डील झाली, मग तो बसला. तर मला आता वाटतं की आज करुण नायरकडनं खूप होप्स आहेत सगळ्यांना की त्याने आज जरा, कारण कम्फर्टेबल पोझिशन इंडियाची, इथनं इंडिया हरण्याचे चान्सेस फार कमी आहेत, हरण्याचे चान्सेस. निदान इंडियाने 300 जरी टाकले किंवा 250 जरी टाकले तरी इंडियाकडे फेअर लीड असेल 450च्या आसपास. सो माझ्या करुण नायरने जरा फिअरलेस आणि खूप पॉझिटिव्ह राहून राहूनच खेळलं त्याने, स्कोर करायच्या हिशोबाने. पण तो बऱ्यापैकी पॉझिटिव्हच खेळला, त्याचा लक नाही थोडंफार त्याच्यासोबत आहे. बाय द वे त्याने स्लिप मध्ये कॅचिंग खूप चांगली केली, एक पण कॅच त्याने ड्रॉप नाही केले एकतर, आणि प्लस ज्या काही पकडल्या तो जयस्वालच्या कॅचेस कव्हर करतो. ऍक्च्युली जयस्वालला कुठेतरी लपवलं असेल आता, स्क्वेअर लेगला, फाईन लेगला कुठेतरी टाकलं असेल त्याला तिथे, भाई तू लांबच राहा. तो ह्या काळाचा सहभाग आहे. ठीक आहे. सो अजून काही बोलायचं तुला कालच्या दिवसाबद्दल? कालच्या दिवसाबद्दल अजून काही नाही बोलायचं मला. ठीक आहे. सो ठीक आहे, ठीक आहे. सो तुम्हाला कालचा दिवस कसा वाटला, आज इंडिया काय करेल हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.